ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हॅलो. हाय. हा बोला. तरीच म्हटलं अजून तुझा फोन कसा नाही आला. वाट बघत होतास माझ्या फोनची? नाही म्हणजे आता सवय झाली ना तुझ्या फोनची. तुझा फोन आला नाही तर अगदी चुकल्यासारखं वाटतं. ऍक्च्युली अवी, मी असं ठरवलं होतं की तुला फोन करून डिस्टर्ब नाही करायचं, पण इट्स ओके माधुरी, यू कॅन कॉल मी एनी टाइम. तू आज संध्याकाळी काय करतोयस? माझ्या घरी आहे ना. घरी? अवी, आय एम फीलिंग व्हेरी लोनली. प्लीज. बघतो जमलं तर येतो मी. प्लीज ट्राय टू कम अवी. तुझ्याशी बोलल्यावर खूप बरं वाटेल. हो पण प्लीज माझी वाट बघू नकोस. मी बघणारच. वाट बघण्यात खूप वेगळी मजा असते. माधुरी. ओके, मी फोर्स नाही करत तुला. तुला यायचं तर ये. हॅलो माधुरी. हॅलो. थांबा थांबा थांबा, मी सांग. मी सचिन तेंडुलकर, तू हरभजन सिंग, तू अंपायर, तू बॉलिंग करायला. शौनक तू इथे नाही थांबायचं, तिथे थांबायचं. किती जोरात खेळतोय. सात फुटेल ना. एवढ्या जोरात बॉल मारायचा तो. तू पण खेळ. मला येत नाही बाबा. मी काय बोलत. अरे पण एक मिनिट मला सरपटी बॉल टाकणार का? मग पहिल्या बॉलला सिक्सर मारते आणि तू बॉलिंग करते. कसं इथे ना. हळू टाका बॉल मला. तुला कसं कळलं? अरे ते कोणाला पण कळतं, पण मी बरोबर रेषेच्या आतून बॉल टाकतो. आणि इथं तू आउट आहेस. आउट नाही. तुम्ही चीटिंग करता, मी नाही. हे बघ. बरं बाबा, मी आव. तुम्ही खेळा, मी जाते. ठीक आहे, बॉल तर नो बॉल, पण तू खेळ. ओके नाही शौनक? शांत माझं बाळ ते.
दिवसांनी येताय तुम्ही आमच्याकडे? दिवसांनी काय, बऱ्याच महिन्यांनी. हो, कामामुळे येणं होत नाही खरं, पण तुम्ही तरी कुठे येताय? अहो, पण आमचा प्रतिनिधी येतोय ना तुमच्याकडे, तुमची बहीण. अरे अवंतिका कुठे दिसत नाही? अहो आर्य रडत होता म्हणून त्याला घेऊन बसले. मी बघते तिला काय मदत हवी आहे का. नाही नाही आशुताई, मी आहे ना त्यांच्याबरोबर, तुम्ही बसा, मी येतेच. पण निखिलदा कुठे आहे? Smart man, there you are, man. Long time. Hey, buddy, where are you, man? How are you doing? Cool, yeah. Good. Hey, I am Uday. I'll do it. Wow. Hey, bud. कसा आहेस तू? Hey, you'll have some tea? अरे मला आईने सांगितलं की तू लग्न केलंस. मला तुझी गंमत वाटली. माझी बायको अश्विनी. हॅलो. निखिलदा. नमस्कार. खरं तर अभिनंदन तुझं करायला पाहिजे आणि बेस्ट विशेस पण तुलाच द्यायला पाहिजे. म्हणजे अरे याच्याशी लग्न करणं म्हणजे काही साधं सुद्धा काम नाहीये. हे इज जस्ट इम्पॉसिबल. यू मस्ट बी नोइंग दॅट बाय नाउ. मस्त निखिलदा. Come on, यार. अगं सौरभ नाही आला अजून. नाही, मीटिंग आटपून येत आहेत ते. आणि या अवंतिका बहिणी कुठे आहेत? कुठे दिसत नाहीयेत. हो अरे तिचा मुलगा आहे ना आर्य, तो रडत होता म्हणून त्याला घेऊन बसली ती. मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. अरे आई इतकं कौतुक करते त्यांच्या, मस्त मिठा. अरे मग आहेच अवंतिका तशी. हो. बरं चला आपण जरा आत बसूया. तुझी ती मैत्रीण काय म्हणते माधुरी? एनी प्रोग्रेस? नाही काही नाही. काय यार अविनाश, दैव देतय आणि कर्म नेतं म्हणतात ना ते याला. तुला सांगतो तुझ्या या स्वभावामुळे वन डे यू विल लूज हर. बिस्की, अरे त्या दिवशी माधुरीने चक्क मला घरी बोलवलं होतं रे. काय? अरे काय सांगतोयस? घरी? मग काय काय झालं? तू गेला होतास का? आणि टेल मी यार. नाहीतर एक मिनिट. लेट मी गेस. तू तिच्या घरी गेला असशील, त्याच्यानंतर तिथे मस्त डीम लाईट असेल, बेधुंद म्युझिक लावलेलं असेल, तिने एखादा छान अट्रॅक्टिव्ह ड्रेस घातला असेल, मग तिने तुला ड्रिंक ऑफर केला असेल, आपली दर्दभरी कहाणी तुला ऐकवली असेल, ती ऐकून तुझं मन असं सिंपथीने भरून गेलं असेल आणि या तुझ्या मनस्थितीचा फायदा घेऊन तिने तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं असेल. आता पुढं काय झालं ते तू मला सांग. मी तिच्याकडे गेलो असेल तर पुढे काय होईल ना? व्हॉट? म्हणजे तू, आई शपथ, तू तिच्याकडे गेलाच नाहीस? डॅम इट, स्टुपिड. अरे केवढा चांगला चान्स घालवलास यार. अरे माझं डेअरिंग झालं नाही. बावळटेस लेका. ती स्वतःहून तुला घरी बोलवतीये आणि तू जात नाहीयेस. ते मला तिला वाईट वाटलं असणार, म्हणूनच तिनं त्यानंतर मला कधी फोनच केलेला नाहीये. वाटणारच. अरे तू तिच्याकडे न जाऊन तिचा इन्सल्ट केलायस. निदान आता तरी तिला फोन कर आणि सॉरी म्हणून टाक. अरे पण काय अविनाश, तिने जर तुला परत फोनच केला नाही तर? चल नाहीतर मला नंबर सांग, मी डायल करतो. नाही नको, मी करेन नंतर तिला फोन. मौन अविनाश, अरे माझ्या समोर काय लाजतोयस तू? चल उचल फोन. कप ठेव इथे. चल लगेच. अरे तू चल रे. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. रागवलीस? तू येणार नव्हतास तर एक फोन तरी करायचास. इनफॅक्ट माधुरी, त्या दिवशी आमच्या घरी जरा प्रॉब्लेम्स होते. काय सांगतोयस? आता सगळं नीट आहे ना? नाव एव्हरीथिंग इज ऑल राईट. पण मी आता स्वतःहून तुला अजिबात बोलवणार नाही. तुला यावंसं वाटलं तर ये. आज येऊ? आज ये, मी वाट पाहीन. ओके देन, सी यू. बाय, सी यू.
That's it, my boy. Now go ahead and enjoy. बघ, मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात की नाही? तू तिच्या घरी जाशील, दारावरची बेल वाजवशील, ती दार उघडेल आणि अत्यंत अट्रॅक्टिव्ह ड्रेसमध्ये तुझ्या समोर उभी असेल. So tell me, Abhi, how are things? ओके. मध्ये तुमचा जो ऍक्सिडेंट झाला, it was really unfortunate. But I really appreciate the way you have handled the whole situation, Abhi. Remarkable. It's okay. Happens. लढायचं नाही आता अजिबात. काय होतं तुला? उकडतंय का? उकडतंय का तुला? नाही, जाऊया. लंडन मध्ये तुला किती गर्लफ्रेंड होते? हे अभि अभि निखिलदा आणि या आमच्या वहिनी साहेब अवंतिका जागीरदार. हाय Hello. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. Nice to meet you. सेम हेअर. I heard a lot about you. अरे सेम हेअर. मग नक्कीच वाईट ऐकलं असणार. नाही हा, सगळं चांगलंच आहे. मग सांगणारा खोटं बोलत असला पाहिजे. खरं सांगू, मला वाटलं सायकियाट्रिस्ट म्हणजे बहुतेक सिरियस वगैरे माणूस असणार. इट्स अ प्लेझंट सरप्राईज. हा, तुम्हाला खरं सांगू का, आयुष्यातले बहुतेक सगळे प्रॉब्लेम्स हे बहुतेक सगळ्या गोष्टी खूप सिरियसली घेतल्याने होत असतात. म्हणून इतकी वर्ष लग्नाचं सिरियसली घेत नव्हतं. कारण लग्न झाल्यावर ऑटोमॅटिकली सगळं सिरियस होतं ना. अभि, एक्सक्यूज मी. शुअर. मी त्याला घेऊ का? नको नको. काय तर लग्नाचं किती माझं अभ्यास होता? नाही नाही नाही, मला स्वप्नाताईंनी तुम्हाला बोलवलंय गार्डन मध्ये, वाट बघते. आलो. गार्डन बोलवलंय. हा, एक्सक्यूज मी. Yeah, sure. थँक्यू. By all means. अभिषेक म्हणाला त्यातला शब्दन शब्द खराय. हा फक्त माझ्या मनाचा मोह आहे. मी इथून निघूनच जायला हवं. पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी विसरू शकणार आहे मी सौरभला. नो, आय हॅव टू. तो म्हणणारच नको जाऊस, पण मलाच मनाचा निश्चय करायला हवा. हळूहळू तो विसरून जाईल मला, आणि मी नाही विसरू शकणार त्याला. कधीच नाही. मी किती स्वप्न पाहिली होती सौरभबरोबर, लग्नाची, मुलांची, एका छोट्याशा घराची. सौरभला आता भेटायलाच हवं. शेवटचं त्याच्या आयुष्यातून निघून जायला हवं. निदान तो तरी सुखी होईल. हाय. काय म्हणतेस? बोल, कशी आहेस? ठीक आहे. निखिल, मी तुला असं इथे बोलावलं, तुला विचित्र वाटलं असेल, पण माझ्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. अगं काय झालंय सांगशील का? निखिल, वर्षभरापूर्वी आपली ओळख झाली, ओळख वाढली, पण मग तू लंडनला निघून गेलास. मम्मी पापांनी मला तुझ्याबरोबर लग्नाविषयी विचारलं. मी हो म्हटलं. मला तू आवडला होतास, पण नंतर माझी भेट सागरशी झाली. आमची वेवलेंथ जुळली. माझ्याही नकळत मी त्याच्यात गुंतत गेले. पण तुझ्याशी एंगेज असल्यामुळे मला त्याला काहीच कमिट करता येत नव्हतं. मला माहित नाही तू कसा रिॲक्ट होशील, पण मी आता सागरशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करू शकत. मी नाही जगू शकत रे त्याच्याशिवाय. निखिल, मला माहिती आहे तुला सगळं आवडलेलं नाही, आय एम शुअर, पण हे तुम्हाला जरा आधी सांगायचंस.
ईमेल तरी करायचीस. माझी हिंमतच नाही रे झाली. पण आता सगळे जमलेत आणि मी सगळं तुझ्यावर सोपवते निखिल. समजा मी तुझ्या मनाविरुद्ध एंगेजमेंट केली तर तू मनाविरुद्ध लग्न करणार आहेस? स्वप्ना, मॅरेज इज नॉट अ कॉम्प्रोमाइज. इट्स अन इमोशनल बॉन्ड, विश्वासाच्या धाग्यांनी बांधलेला. असं खोटं बोलून स्वतःला फसवून माणूस कधीच सुखी होत नाही. आणि म्हणूनच कुठलीही तडजोड ही सुरुवातीला सोयीस्कर वाटली ना तरी नंतर मनस्तापच देते. निखिल, तुला हा तुझा इन्सल्टही वाटू शकतो, पण नाही नाही स्वप्ना, जगात असंख्य माणसं असतात, पण त्या सगळ्यांच्याच आपण प्रेमात नाही पडत. त्यातल्या एखाद्याशीच आपले सूर जुळतात. मी तूपणा उरतच नाही मग. यालाच प्रेम म्हणतात. ते कधी, कुणाशी आणि का होईल काहीच सांगता येत नाही. The only thing is, you should be loyal to your feelings. निखिल, थँक्यू व्हेरी मच. हे तू समजू शकतोस, पण बाकीच्यांचं काय? त्यांना मी काय सांगू? काय सांगू नकोस. जे काही सांगायचं ते मी सांगेन. तू तिथे काहीही बोलायचं नाहीस. निघूया मग. सगळे वाट बघत असते. हा एकदा समारंभ होऊन जाऊ. मग लग्नाचा तपशील आपण नंतर व्यवस्थित ठरवू. नंतर बोलता येईल. कुठं ती दोन? अरे मला पण लगेच येतो म्हणून. अरे त्या दोघांना आपसात बोलायला वेळ कुठे मिळालाय? बसले असतील कुठेतरी गप्पा मारत. अरे पण एकदा हा एंगेजमेंटचा समारंभ तर होऊन जाऊ द्या, मग काय गप्पा मारायचं मारा म्हणा. काय अमोल, बघ कुठे बसले दोघं. बोलवते ना. काय यार, मला वाटलं एंगेजमेंटच्या आधीच तिला पळवून देतोस की काय? दादा, आई, ही एंगेजमेंट होऊ शकणार नाही. आमची एंगेजमेंट खरं तर तुम्ही ठरवली होती. आमची थोडीफार जी काही ओळख होती म्हणून आम्ही सुद्धा होकार दिला. पण अगं, 1 वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो. म्हणजे 1 वर्षात खूप काही घडू शकतं. या गेल्या 1 वर्षात तिथे मला एक मुलगी भेटली, आमची मैत्री झाली, इन्व्हॉल्वमेंट सुद्धा झाली. I really love her. तेव्हा अशा स्थितीत आम्ही दोघांनी लग्न करणं मला वाटतं बरोबर नाही होणार. अरे तू आम्हाला आधी सांगायचंच तरी. खरं तर आई, एंगेजमेंट ठरली होती त्यामुळे मी तडजोड करायची असं ठरवलं होतं. पण नंतर मलाच जाणवलं की यामुळे मी तर सुखी नाहीच होणार, पण मी हिच्यावर सुद्धा अन्याय करतोय. आणि म्हणूनच मी आज तुमच्या मुलीशी बोललो, तिला माझं म्हणणं समजावून सांगितलं आणि तिला सुद्धा हे पटलंय. हो बाबा, असं असताना आम्ही दोघांनी लग्न करणं योग्य नाही. दादासाहेब, काय चाललंय हे? हे पटतंय तुम्हाला? विश्वनाथ, मुलं आता लहान नाहीत राहिलेली
आणि लग्न त्यांना करायचंय तेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं बरं. आता ऑनेस्टली वेळीसेने आपल्याला हे सगळं सांगितलं हे खूपच बरं झालं असं मला वाटतं. दादासाहेब अशानं आमची किती बदनामी होईल. आमच्या मुलीचं पुन्हा लग्न होणार नाही याची कल्पना आहे तुम्हाला? दादासाहेब अहो अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं? मला वाटतं तुम्ही याला फार गंभीर वळण देताय. असं काही नाही होणार. काय अर्थ आहे इथे थांबण्यात तरी? चला हो चला. चल स्वप्ना. थँक्स.